मला एक सांग, मी तुमच्या जिमचे पैसे देणार आहे का? मी आलो नाही म्हणून. हो शक्यच नाही. तर किती आहे तर मोज गाईज. आवा बारिश मला निकता. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. गाईज फायनली जिमला जाणं कॅन्सल झालं आणि मी व्लॉग स्टार्ट केला आहे 12:52 म्हणजे 1 वाजता व्लॉग स्टार्ट केला मी. सकाळपासून मी घरी बसलेलो होतो भाई. इतका जाम पाय दुखतोय मला चालतं सुद्धा येत नाही. डायरेक्ट इतका जाम होऊन गेलोय दिवसभर. असं घरी बसूच शकत नाही. म्हटलं बरं मला म्हणे आपण दवाखान्यात जाऊ. म्हणे म्हटलं भाऊ 2 दिवस वाट पाहू. आज उद्यामध्ये ठीक झाला तर ठीक, नाही तर दवाखान्यात जाऊ. विषय कसा झाला, ते जे घुसलंय ना पायात, ते डायरेक्ट तिथं ते हाड आहे ते नसमध्ये घुसलं आय थिंक, म्हणून सुचतोय पाय पूर्ण असा जड पडून गेलाय. त्याच्यामुळे बॉडीला पण कसाला येतोय. म्हणून एका जागेवरच बसलो होतो सकाळपासून. ब्लॉग पण स्टार्ट केला नाही. मला म्हणे जाऊ म्हणे सकाळ वगैरे फिरून येऊ म्हणे, थोडंसं तुला बरं वाटेल, नाही तर दवाखान्यात चाल. म्हटलं नाही दवाखान्यात नाही, ये आपण फिरून वगैरे येऊ. तर आता निघालोय फायनली. मग आता तुम्ही जिमला गेले होते का सर? मग गेलो होतो ना. कवाल्या काय कवाल्या जिम मारली? जिम नाही केली पण आम्ही गेलो होतो. ते बाकीचं मला जिम मारली माहिती का? नाही. हे पाय ते बाकीचं काय आम्हाला माहिती नाही. बोली काय होती? बोली काय जायची. होती? काय बोलली होती? तिने नाही जायचं. तिने नाही जर जायचं तो बाबा. आला नाही, जाय बाबा, जायचं. त्यांनी बाकीच्यांचं ठीक आहे बा. हे दोघं पैसे गेले दे. सकाळी. मोहित आणि असं काही गेला, मी गेलो नाही. कारण की मला उठलंच गेलं नाही डायरेक्ट. इतकं ते पायाचं इतकं हे होत होतं, उठलं गेलं नाही. ठीक आहे, तुम्ही जाऊन जिम मारली का? ते काही असो. तुम्ही जिम मध्ये हा, हे गेले गेले काही? तिथे असा किस्सा झाला, मला नीट समजला नाही तो किस्सा. बट विषय असा आहे, मी सांगतो मला जेवढं समजलंय तेवढं. जिम मध्ये जिमचे एक सेपरेट शूज राहतील. यायला जायला वेगळे शूट, यायला जायला वेगळे शूज. अँड जिम मध्ये एंटर केल्यानंतर न्यू शूज घ्यायचे, घालायचे, जिम मारायची, वर्कआउट पूर्ण करायचं, ते शूज काढून बॅगेत ठेवायचे आणि आपले ते रेग्युलर शूज घालून घरी यायचं. भाई साहब, म्हणजे जिम साठी एक सेपरेट शूज घ्या माझ्याकडे. तसे आहे 2 जोडी. काही असो पैसे भरावं लागतील तुला. आता बघ, या भरून महिन्याचे. मी कुठे नाही म्हणतो, भरून घेऊ पैसे काही भरून नाही, काही नाही. तसा विषयच नाही काही पैसे भरायचा. पाय मग काय घाली तिथं धस हे बघ. आता काय आहे काही घेणं देणार नाही ना. फक्त चालायचं. चालता येत नाही आपल्याला. तिथे जाऊ नये ना. ठीक आहे ओम, काय हरकत नाही. होत राहत अशा गोष्टी की काल राहतात. घेतलेली होती. हा? घेतलेली होती थोडी घेतली बरोबर, त्याच्यामुळेच झालेलं आहे. लिटर घेतली होती गाईज. आता तर विषय असा आहे, पाय बरा होत नाही, त्याशिवाय मला जिमला जाता येणार नाही. तर म्हटलं मस्त खूप इतका भारी मूड होता यार, इतका भारी मूड होता. मस्त जिमला जाईल म्हटलं. त्यातल्या त्यात मला अजून मस्त शूट पण आला. तुला सांगितलं ना काल मी, मॅरेथॉनचा शूट आलाय. नाही माहिती. उद्या शूट आहे 20 तारखेला. कुठे? आपलं तिकडे मॉलकडे. तर तो शूटचा असा विषय आहे, सकाळी 6 वाजता उठायचं. उद्या 6 वाजता आहे मॅरेथॉनचा शूट आहे आपल्याला उद्या. सायकलची मॅरेथॉन नाही रे, रनिंगची. तर मॅरेथॉन रेस आहे, तर त्याचा पण शूट आलाय आपल्याला. तर तो शूट एक मला कव्हर करायचा आहे. त्यातला त्या पायाला लागून गेलंय. मॅरेथॉन मध्ये कॅमेरा घेऊन दोन्ही पळावं लागणार ना. नाही रे, गाड्या राहतील तिथे, काय अडचण नाही. तो एक शूट आहे आपल्याला. अँड बघू. बट हे नव्हतं व्हायला पाहिजे यार. पायाला जी दुखापत झाली ना, इतका जबरदस्त दुखतोय यार. हे बघा, मेन मुद्दा एडिटिंग करायची होती मला. एडिटिंग पण करता येत नाही मला. पायाने करायची. अरे पायाने करायची नाही, मला करताच येत नाही. एका जागेवर मी बसू वाटत नाही, इतकी बॉडी. 2000 रुपये टाक ऑनलाईन. कोणते 2000? मोहितचे माझे जिमचे. गपरे, तू कवायला नको देऊ. कमाल्यांचा काय प्रश्न तुम्ही आहे? एक सांगा, अट कशाची होती? जिम जाऊन जिमला जो येणार हा, बस, workout बस, करायला, बस. ते त्याला तुला पैसे द्यायचे बाकीचं होते. विचारलंच नाही ना. तू जिमला आला नाही, गेला, उठला नाही, आला नाही. ते बाकीचं आम्हाला माहिती नाही. ये कवायला तू शिकूच नको. मी मुद्दा कसा कवाल्या काय? कवाल्यांचा अर्थ काय असतो? कवाल्यांचा अर्थ जो असेल तो तुला जो समजायचा. तो माझं म्हणणं काय आहे, हे जिमला गेले होते ना, यांनी वर्कआउट करून आले असते ना, नवीन शूज घेतले असते यांनी. मी तुला द्यायचे नाही, त्यांनी शूजचे सांगा. पैसे दिले असते नवीन. गाईस, बाकी लवकरात लवकर बरं वाटावं. जर आज उद्यामध्ये बरं नाही वाटलं तर डायरेक्टली मी दवाखान्यात जाईल, ट्रीटमेंट करून घेईल काय करायचे ते. बरं झालंय आज आता मस्तपैकी फिरतो मस्त. अँड थोडंसं चिल करतो. बेकार म्हणजे एका जागेवर बसणं आपल्या आता सध्या तर डायरेक्ट शक्यच नाही एका जागेवर बसलो आपण. कारण की आता लाईफ थोडीशी अशी काय झाली, फास्ट झाली नाही का. त्याच्यामुळे टाइमपास तर अजिबात शक्य नाही. त्याच्यामुळे आता चाललोय, थोडं फ्रेश होतो मस्तपैकी. मूड
मूड फ्रेश होऊन जाईल आणि मस्त आपली एडिटिंग वगैरे पेंडिंग कामं पण पूर्ण करून घेऊ. फिरतो, बघू काय सीन होतो, काय होतो तुम्हाला नक्कीच दाखवतो. वा 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 बेटे मौज कर दी. गाडी नको लपू, खामा मागे. मोहित काय एंट्री मारली का तू? एक नंबर. बुट धुतलेली ना रे त्या. आता तुझ्या तोंडाने ऐकायचं काय सीन झाला, खरं सांग काय सीन झाला. मला एक सांग, मी तुमच्या जिमचे पैसे देणार आहे का? मी आलो नाही म्हणून. शक्यच नाही, शक्य नाही. मी काय बोललो, तुम्ही बुटांचं कारण देता ना, मला जिमला जायला पाहिजे होतं. बुट नवी घेऊन घेतले ते बुटांचे पैसे मी दिले असते. आता शक्यच नाही भाऊ. असंच आहे भाऊ, आपलं असंच आहे. कौतुक नको करू, पैसे भेटणार नाही. जे करायचं ते करा. ते भाऊ मी काय एवढा येईल तर किती आहे तर मोज कावर किती आहे? 1000 मोहितला दे, 1000 तुला ठेव. आपण पैसे दिले बरं का गाईस, तू म्हण नका मुकर काय. वाद्या मुताबिक पैसे दिले, काढा होतं का ठेवून तयारीतच आलो होतो. मला माहिती आहे पोरं का पैसे सोडण्यासारखे नाही, म्हणून पैसे भेटून दिले. ठीक आहे, मग आपला एक काम आहे इकडे. खूप मोठा टोटा झालाय काय झालं माझ्यासोबत. आपल्याला ना आवळे तोडायचे. मग काय मला लागतंय, माझ्या पायाला लागले. मी का तोडू शकत नाही, मला थोडे आवळे तोडून दे तू. कोणत्या सदम्यामध्ये तू? काय झालं खरं सांग. दिल तुटाय. आशिक थोडासा नाराज आहे, काहीतरी किस्सा झालेला आहे बरं का. तर आता काहीच मोहित काठीने आवळे तोडणार आहे. उंचीचा फायदा आहेच भाऊ. अरे याच्यावर उभा आहे ना. अरे मी हुशारच आहे, पण आता मोठा चुना लागलाय मला म्हणून मी थोडा नाराज आहे. हो काही नाही, त्याच्या चुकी मला 1000 रुपयाचा चुना बसलाय गाईस. तोडो. वेचणार मी नाही बरं का, मला लागलंय. वाव ए बा, सापडतील का पडलेले? तोड. शाबास. ओमला पिशवी आणायला लावली गाईज. अरे पिशवी आणायला अरे पिशवी, अरे दुसरी पिशवी आण. अशी काय घेऊन आला तू पिशवी? हा पिशवीचा दुसरा थैला आण, थैला. थोडासा सदम्यामध्ये ना गाईज थोडासा काहीतरी किस्सा आहेस. खरं दिल तुटाय का तुम्हाला आज? नाही रे, दिल तुटे आज. दिल्ली जो तुटलेला आहे पूर्ण. दिलेस तुटलेत का तुझे? तुटलेस. चला ए बा 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 पिशवी आहे बघा झाड नीट मोयत्या. ए बाय त्या गड मध्ये अशी पिशवी घाल, डायरेक्ट निपशी घे. कपरे बापरे, किती मोठा फटका मला. ए बा शूटर बेकार आहे ना बा आपला. हाव पाय अजून, हाव पाय. अरे बोय, अरे ओम्या, अरे ओम वेचल कोणते? मी नाही वेचणार बघा, पहिलेच सांगतोय. माझे पाय दुखताय. एवढे वर तू खाली जाणार. अरे तो मोहित्या बरोबर टोळतोय. ते खाली पडलेले आवळ्यानी हे करता येतो. ओम 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 पाऊस, आवळ्यांचा पाऊस बघाय. देखो 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 आवळ्यांचा पाऊस. नाही बरे मोहित्या, हा ओम या सदमा माझ बरा रास. बाप 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 गाईज, आवळा बारिश, आवळा बरा, आवळा बारिश. आता हे वेचणार कोण आहे? मी अजिबात नाही, माझ्या पाहायला लागले. ए ए ए मातेलपणा नको करू मोहित्या. बाप 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 बाप. ए बस रे, कौतुक नका करू रे. शूटर बेकार आहे ना भो. बस आता तिकडं नंतर कर, पहिले वेच लागतात. मी नाही विचू शकत, जाऊ दे. पायाला लागलंय. जाऊ दे मग काय, मातेलपणा नको करू. मी आवळ्यांचा सडा मारून दिला घरासमोर. कोण आवरेल तेवढे? हे बघा जिकडे पर्यंत गेले डायरेक्ट. उचला लागायचं नाटक करतो, उचलणारच नाही. दुखतंय माझा सांगतो. कामं करायला आपल्याला काय कंटाळा आहे. ही किरकोळ कामात अजिबात नाही.
हे बघ कामाला लागून गेले दोघी जण लागले ना माझ्या पायाला मी उचलूच शकत नाही आई ते माहिती आव घेऊन जाईल घरी नक्की नक्की नाही रे अरे बेकार दुखतोय माझा पाय दुखायला लागला. दे मला. अजिबात नाही ओ सॉरी हे बघ इकडे किती पडली अजून पावडं आणलं. आवा बारिश बेकार होती भाऊ माझ्या वाटचा आवा उचललाय मी आवळा आणि आवळे उसायला लावले तुला आवर रे भाऊ वागता येत नाही काहीच मी तुम्हाला दाखवतो बरं का पाय काहीच नको दाखवू गाईजला दाखवतो इकडे तुम्हाला पाय पाहिलं तर पायावून गेला. काहीच म्हणत असेल नाटक करतोय सुटला पाय किती हो का इकडे तू सांग मी पाय आवाज गोटा निघून आला आहे. एवढा भाग दिसतोय का हे बघ इथे घुसला होता बस ते काढलं का पण तू मग त्याच्यामध्ये एवढी घाण निघाली डायरेक्ट मध्ये ते पडलं होतं ना ते काढलं हे बघ एवढा भाग पूर्ण सुटलाय मला जो आपण मध्ये कॅमेरा टाकला होता गोप्रो बुटांमुळे बरं गरम वाटतंय पूर्ण घेतलं तुला मजा घेतोय का माझी हो. हे बघ भाऊ आता बूट कसं काय घालू यार मला सोडून फायनली गाईज एवढे हवे कलेक्ट केले मी एकट्याच होत आणि हो आणि ओमनी फायनली पिशवी आणली सदमा बाजूला करून बापरे बेकार दमावं लागते यार गंमत पाहत होते गाईज मी एकट्याने उचलले एवढे हवे हो. काही विषय नाही थँक्यू ब्रदर्स कॅन्डी घेऊन बाई आवळ्याची कॅन्डी इतकी भारी लागते ना जेवणानंतर खायला पेमेंट टाकलं. कशाचे एवढं पेमेंट दिलं आज मला 2000 पुच्चन बसलं इकडे 1000 आणि इकडे 1000 काही विषय नाही चुना लागलाय की आपल्या भावांसाठी आपल्या भावांना पैसे दिले आपण टेन्शन नाही बाईकचा राऊंड टॉप भावांच्या पुढे काही नाही थँक्यू ब्रदर्स खूप मेहनत घेतली तुम्ही माझ्यासाठी तुम्हाला कॅन्डी 100% घेऊन येईल मी खायला बाई ती कॅन्डी ती क्वालिटी लागते ना आवळ्यांची बा बनवली का तुम्हाला दाखवेल मी तुम्हाला टेस्टर नाही करता येणार पण तुम्हाला दाखवेल नक्की यांना पण घेऊन येईल वानवळा कॅन्डी ए, बघ, तिथून जायला तिकडे जा. थँक्यू परत जनतेच करणं शका हो. हे तर तू ही पिशवी कधीतरी सदमामधून काढून पैलवान टाकलं. नकोच तर काय जायला तू. हं? नाही. हे हे बा मैच्या हात बघा स्ट्रगल इज रिअल तू इथं व्हाईट शर्ट आहे पुसू नको देऊ का ते पुसतं ना. तिकडे मागे बेसिंग आहे तिकडे दोन्ही त्याला आता टेक्नॉलॉजी केली घ्यायचं आपण बॅग आपण थोडीशी ॲडव्हान्स करून टाकली तेव्हा पन्नी चला आवडतं आता तुम्ही चला आता आवळेश बंधू हा थंडी वाजते हे अनएक्सपेक्टेड होतं बरं का हो ना येतो तो. अरे मला बरं नाही मला ए, खाली तुला आता मीठाचं घ्या. गणेश क्या मला निकता केले यार झोपा दारे उंचा मारत होती तो किती बोलाय काही विषय नाही असंच तर उलं करायचं होतं ओम तुला शाना तुम्ही शाना आता मी कस काय तुझं तर घरी मी कस काय बोलावं तू टाइम द्या मला एकाच वेळेस. उन्हात उभा राही ना. अरे यार तू आजी एकदम चुकीचं आहे बघ काय ओलं करतो ओलं आम्ही गेलो का कांडा कांडच म्हणे ओम्या आजी काढणार आहे तुला उमरलाय ना आता उमरलाय बरं. मला नव्हतं माहिती तू मग अपेक्षा म्हणतो मला वाटतं हाताने करशील तू ए, बाकी जाऊ दुखणं असं असे मजाक म्हणजे दुखणं कुठे गेलं समजलं नाही हा? पण या नातूला काही समजास का लोक कळा सुरुवात करू कोण दुनिया कोण 4 लोक
कोण दुनिया कोण चार? आम्ही 3 आहे. चौथा तिकडे आहे नाशिकला. असे मजाक मध्ये माझा बेकार दुखत होता काहीच वाटत नाही आता. अजून पैसा ट्रेने काही फायदा होता भाई. भाऊ जिंकली आमची बंद झालं काही विषय नाही. मस्त वाटतंय आता. थँक्यू गाईस. आता थोडंसं मी वाळून घेतो. दोन्ही चांगलाच वाढा होते. एखादा एक्स्ट्रा शर्ट दे मला घालायला. हा वळा टाकतो ना एक्स्ट्रावाला शर्ट. हे मोठ्या तुझा दे नाही तर मी काय तू कोर्ट आहे ना पुन्हा फिरू. मग बोंगेश बंधूस. फायनली काही मी आपल्याला शर्ट दिलं आहे आणि आपण इकडे कॅमेरावर सुद्धा टाकून दिलं आहे. आणि इकडे तर काही बिनलाजाच पब्लिक आहे सगळी. टायल द्यायला सुद्धा ना टॉयल द्यायला सुद्धा नाटक करतो बरं. टायल द्यायला काही आता फायनली आपण इथून निघतोय. मोहितसोबत जातोय मी. आणि शर्ट काय व्हायला नाही माझा पूर्ण ओला आहे ओला. पॅन्ट पण ओलीच आहे बऱ्यापैकी. बट आता मी निघतो आणि हा शर्ट मी घेऊन चाललो होमचा. घेऊन जाऊ ना उद्या आणून देऊ. वैरे मोहित गे रे वैरे 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 वैरे. मी गाडी उचलली ना आता बसलो मला ना. काम वारे 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 वारे. बस गेले ए यार तू कुठे येतोय. ए बाईली चाल रे तिथपर्यंत. बाई दोस्त. देखो उलटे चाले. हा हा मोहित कधी झालं हे कधी झालं. सोबत नाही बरं का पण सोबत नाही तुला. आणा आवळे आणा माझे. बाबा काळजी घ्या. तुम्हाला पिशवीतला आवळा घेतलाच कस काय. पेमेंट कमी रे. ऐ आवळा ठेव 50% पेमेंट. आवळा ठेव. हे बघ नीट बो. ए बा मी कसं रे उमे. चलो गाईस बाय बाय लव यू. फायनली गाईस घरी तर पोचलोय. आता थोडासा रेस्ट करतो मी कारण की थोडीशी बॉडी पेन करते. बट आधी मला जेवढा त्रास होत होता ना तेवढा आता नाही होते. पायात बराच फरक पडलाय. पेन किलर वगैरे घेतली. रात्री परत घेऊन घे. थोडा रेस्ट करतो कारण की आपल्याला उद्या सकाळी शूट आहे. 6 वाजता मॅरेथॉनचा शूट आहे. तुम्हाला जेवढा मला अपडेट देता येईल उद्या पण आपला ब्लॉग येईल मस्तपैकी मॅरेथॉनचा. बघू मला किती घेता येतं कारण की मला शूट राहील. मला तुम्हाला किती दाखवता येतं किती नाही. बाकी जे होईल तिथं दाखवेलच तुम्हाला जेवढं मॅनेज शक्य. म्हणून आता बाकी गाईज मित्रांमध्ये गेलो ना बाई मला हे दुखणं कुठे हाकून गेलं. एक असं एक मेडिसिनचं काम केलं नाही का मित्रांनी. काही विषय नाही. एक मित्रांसोबत तो एक फील एन्जॉयमेंटच वेगळी राहते. आणि आता करतो या ब्लॉगला एड. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.